हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं, टेन्शन घ्यायचं नाही. तर चला, मी अलका मोमेंट या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर आज करायचंय बघा मला तूप. एवढी मला जमा झाली आहे. तर तूप कसं करते किंवा लास्टपर्यंत तूप आपलं चिकट, कधी कधी काय होते ना, जास्त जर तूप झालं तर लास्टला काय होते, चिकट तूप होते. तर ते चिकट तूप होऊ नये त्याच्यासाठी एक स्टिक सांगते. नवीन ताई जॉईन झाल्यात मला ना, थांबरे, त्याच्यासाठी सांगायले की जय घरीचे जय लागलेले आहेत, सुट्ट्या त्याच्या झाल्यात परीक्षा, कॅमेऱ्यात यायचं नाही. थांब म्हणलं जरा मॅगी करायला आहे बघा, त्यानं मला दाखवते बघू म्हणते शिजायला. कशाचा ठसका उठला रे? हे घेतलंस तू ते मिरच्याचे ते चिली फ्लेक्स, त्याचा ठसका उठलाय. तर चला ते पण मी तुम्हाला दाखवते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा कधी पण. आणि तर तूप कसं राहतंय चांगलं ते पण सांगते, त्याच्यात मी काय टाकते ते पण सांगते. आता पहिले मी सांगितलं, पण नवीन ताई जॉईन झाल्यात ना मला, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी सांगत आहे. तर चला आता अगोदर काय करते, तूप घेते करून. आज सकाळची रेसिपी काहीच शेअर केलं नाही, कारण मी आज सकाळी काहीच केलं नाही. आणि हे अशी मॅगी करायला आहे. काय काय हे चिली फ्लेक्स, ओरगॅनो, सोया सॉस आणि हे चीज, बरं जे बी काय असेल ते. तर मसाला मॅगीसाठी हे घेतलंय त्यानं काढून, हे काय त्याची तेच बनवतंय. फक्त हेल्प गॅस चालू करायला ते थांब म्हणतंय, त्याच्यामुळे थांबले. आता माझं तूप बी करणं होतंय म्हणलं, त्याला म्हणलं तू पण मॅगी कर. आत्ता उठलंय झोपीतून, मगाच उठलास बरं 10:30. 10:30ला उठले म्हणजे लवकर आहे त्याच्या मानानं, असं त्याचं म्हणणं असतं या. ते म्हणते मी 10:30लाच उठलोय. 10:30 म्हणजे त्यासाठी सकाळचे 6 आहेत. तर चला असू दे आपलं कंटिन्यू. तर अगोदर घेते आता तूप करून. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ताई ना, नक्कीच सांगते मी तुम्हाला. तर हा आज कंटिन्यू करायचं राहिलं ह्यानं मध्येच बोलल्यामुळं. आज स्वयंपाक काहीच केलं नाहीये, फक्त पोळ्या टाकल्या आता. कारण कालची भाज्या वगैरे सगळं थोडं थोडं उरलं होतं ना, तर वेस्ट केलं नाही ताई काहीच. पंचामृत आजचं कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल, 1 नंबरमध्ये पंचामृत झालं तर आपलं. तर ते बी नेलं. गावाची शेंगाची भाजी दिदीनं ह्यांनी दोघांनी पण डब्याला तेच नेलंय. आणि जयला सुट्टी, त्याच्यामुळे ती जय मॅगी करायला आहे बघा. आणि आता आमटी अजून एवढी उरलेली आहे आपली, हे बघा. तर ही मला आणि भात लावायचा थोडासा दुपारी, त्याला मला हो नाहीच दिसत. आणि ते खायचं. आता पंचामृत आपलं एवढं उरलंय, कारण सगळ्यांनी खाल्लं, आज डब्याला पण घेऊन गेले. तर हे पाहू शकता 1 नंबरमध्ये होते. करून बघा, काय पाहिजे तुला. तर ताई ना चला आता, कारण जास्त ऊन झाल्यास पुन्हा ना ह्याला लोणी येत नाही ना, का त्रास देते पुन्हा करायला बी. मग तर त्याच्यामुळे मी काय करते आता, हे करून घेते आधी तूप मस्त असं, आणि दाखवते पण तुम्हाला शेवटपर्यंत बघा फक्त. तर ही जयची बनवली मॅगी, जे शूट करायला मी बनवायले. हे पहा हे सगळे मसाले ह्याच्यात, मॅगीचा हे मसाला बाकीचे तर दाखविलेत तुम्हाला आधी. आता हे तेल गरम झालंय, हे टाकून घेते सगळं ह्याच्यात. तर काय करत, लसण संपलाय तरी लसण नाहीये. अद्रक टाक म्हणलं तर नग म्हणला. काय असते की तसं मला काय माहित नाही ताई ना. घेणे आधी शिजवून घ्यायची अशी, पण नितळून चाळणीमध्ये करून. आणि असे हां, ही आपली आहे जयची कोरियन मॅगी केली बघा ताईनं जयनं. तर हे बघू शकता, चव वगैरे सगळं छान लागतंय. तर बघा कशी वाटली जयची मॅगी, आवडली. आणि तुम्ही पण करून बघा, आवडली तर तुमच्या मुलांना बी करून द्या जर खात असले तर. आवडल्यास कमेंट मात्र नक्की करा की जयची मॅगी कशी झाली ते. हे पहा बघू शकता. तर ताईंनो जसं की तुम्हाला म्हटलं बघा, तूप आपलं आता अर्धा किलोच्या जवळ झाले आणि खूप छान पण झालंय तूप आपलं. तर तुम्हाला जसं म्हणलं की स्ट्रिक सांगते एक तुम्हाला, शेवटपर्यंत तूप आपलं चांगलं राहतं. एवढं पाणी आहे, एवढं पण लागत नाही आहे. उगं असं 2 थेंबच पाणी, 1 चमच्यावर पोहे खायचा. तरी ह्याच्यामध्ये असं टाकायचं. असा आवाज येतोय बघा, असा आवाज आला का, आणि हे बघा कडकड कडकड आवाज आला पाणी टाकल्यास की गॅस बंद करायचा. तुमचं 2 महिने तूप राहू द्या, 3 महिने तूप राहू द्या, तुमचं तुपाला शेवटपर्यंत कधीच असे म्हणजे चिकट तूप होणार नाही, किंवा असं लॅळीस होते ना शेवटला तर होणार नाही. माझं पहिलं तूप दाखवते 1 महिना झाला आहे ताई. तर हे पहा आता संपत आले. तर शेवटपर्यंत असा रवा तूप राहते बघू शकतात. गेल्या महिना होऊन गेला आहे जवळपासला ताईंना, तुम्ही बघू शकतात. हे पहा शेवटपर्यंत असा रवा तूप राहतंय. असं चिकट तूप होत नाही, आणि स्मेल येत नाही, चव बदलत नाही, असं तूप राहते. त्याच्यामुळे थोडंसं अर्धाच पोहे खायचं, अर्धा चमच्याला बी थोडं कमी,
पाणी टाकायचं, त्यात टाकलं की कडकड असा आवाज येते, आवाज आला की गॅस बंद करायचा. तर कशी वाटलं माझं तुम्हाला स्टिक कशी वाटली तुपाची तर कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं बघा ताईंनो. तर बघा एवढं झालं आहे तूप, तर ना अर्धा किलो तूप होतं आहे, कंप्लीट अर्धा किलो तूप झालं आहे. इतकं सुंदर झालं आहे ना, कडलं आहे पण छान आपलं तूप. जसं तुम्हाला म्हणलं का तसं पाणी टाका ताईंनो, एक अर्धा चमचाच, तर छान होतं आहे असं. हे भाज्या मोठ्या, आता मोठी चाळणी आहे माझ्याकडे, त्याच्यात नितळायला ठेवणार आहे मी. आणि नितळून पण भरपूर असं 2 दिवसाचं लेकरांनी मुलांच्या खाण्या इतकं तूप निघतं आहे बघा ताईंनो. मोठी चाळणीत आपल्या लोखंडाच्या ह्याच्यात हे करून ठेवते मी. तर चला, छान थंड वगैरे झाले आता. तर कशी वाटली माझी स्टिक, तुम्हाला आवडली का आवडली तुपाची, तर नक्कीच एक कमेंट करा आणि लाईक करा. चला ह्या व्हिडिओचा इथं एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.